आणि आता TV9 करणारे म्हाडाच्या सरकारी लुटारूंचा पर्दाफाश। TV9 करणार सगळ्यात मोठा पर्दाफाश। म्हाडा म्हणजे सामान्यांच्या स्वप्नांना गाडा। दलाल आणि अधिकाऱ्यांचं साटलोट। ट्रान्झिट कॅम्प आणि पुनर्वसित इमारतींवरही डल्ला। हे अधिकारी नाही, हे आहेत लुटारू। सरकारच्या पैशांचे। सामान्यांच्या स्वप्नाची लूट करणारे। म्हाडाचे सरकारी लुटारू। म्हाडाचे अधिकारी आपापल्या धंद्यांची दुकानं लावतायत। आता आम्ही पर्दाफाश करणार आहोत ते या दुकानदारांचा। हे नुसतं दुकानदारच नाहीत तर सरकारचा पगार घेऊन सामान्यांच्या पैशावर डल्ला मारणारे दुकानदार आहेत। म्हाडात सुरू आहे गौड बंगाल। घरं विकली जात आहेत परस्पर। पात्र माणूस ठरवला जातो अपात्र। घरांच्या व्यवहारात अधिकारी गबर। मुंबईत म्हाडाचा व्याप बराच मोठा आहे। लॉटरी काढण्याबरोबर रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन विभाग, SRA स्कीम अशा अनेक बाबींमध्ये लोकांची घरं बांधली जात असतात तर रिडेव्हलपही केली जात असतात। त्यामुळे अशा घरांचे व्यवहार कायम सुरू असतात। पण सरकारी व्यवहार म्हणजे गैरव्यवहार हे जणू समीकरण झालंय। त्याप्रमाणे म्हाडाच्या या व्यवहारांमध्ये दलाल, अधिकारी आणि बिल्डर यांनी आपलं नेटवर्क तयार करून SRA आणि ट्रान्झिट कॅम्प मधले फ्लॅट परस्पर लाटण्याचा धंदाच सुरू केलाय। दलाल आणि अधिकाऱ्यांचं साटलोट, बिल्डरचीही गैरव्यवहारात मिलीभगत, सर्वसामान्यांच्या घराची लूट, मलिदा भलत्यांच्याच घशात। माहीम, धारावी, वडाळा, सायन यासह मुंबईतल्या अनेक महत्वाच्या ठिकाणी म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत। त्यात या दलालांनी आपलं व्यवस्थित बस्तान मांडलंय। घर विकण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येक स्कीम आहे। इतकंच नव्हे, जर प्रकरण कोर्टाच्या कचाट्यात अडकलं तर स्टे ऑर्डर आणण्याची ही एक वेगळी स्कीम आहे। यासाठी लागणारा प्रत्येक नियम, त्याची पळवाट इथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडून NOC परवानग्या देऊन बिल्डरही व्यवस्थित त्यांचे कट घेऊन आपले खिसे गरम करतायत। पण यामध्ये फरफटला जातोय तो सामान्य माणूस, कारण नियम आणि कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा तो या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचेच फ्लॅट विकून अधिकारी गबर होतात। माहितीच्या अधिकाराखाली अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, पण त्यापैकी कारवाई किती प्रकरणांमध्ये झाली हे गूढच आहे। इंद्रजीत सिंग, TV9, मुंबई। एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूयात। पाहत राहा TV9।